हंबा हंबा डंबा डंबा कबा कम्बा दुम्बा दुम्बा बुम्बा बुम्बा बम्बा बम्बा। अरे अरे अरे, ये क्या बोल रहे हो दीदी? कुछ समझ में नहीं आ रहा है। कुछ समझ में आ जाए ऐसी भाषा बोलो। हम जानते थे कि आप रसगुल्ले वाली भाषा बोलती थी, लेकिन ये जो कुछ बोल रही हो वो कुछ ठीक नहीं है। अरे, आपलं चॅनल मराठी आहे ना, मला मराठीत बोलायला पाहिजे. पहिल्यांदा जो व्हिडिओ आपण बघितला आणि त्यात काय होतं ते कळलंच नाही, त्यामुळं मला ते ममता दीदीला सांगण्यासाठी हिंदीत बोलावं लागलं. ममता दीदींची भाषा ती नेमकी कोणती होती ती कळलीच नाही. काय होतं कधी कधी या राजकारण्यांनी काय बोललंय ते आपल्याला कधी समजतच नाही. यांना काय म्हणायचं असतं, यांचा हेतू काय असतो ते कधी समजत नाही. त्यामुळंच ते सेलिब्रिटी, राजकारणी, मोठी माणसं वगैरे वगैरे असतात. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसानं काहीतरी बोलावं आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निघत जावेत. प्रत्येकाने आपापल्या सोयीने अर्थ काढून घ्यावा अशी ती स्थिती असते. असंच काहीच सध्या देशामध्ये चालू आहे. सचिन तेंडुलकर नावाचा एक सेलिब्रिटी, अनिल कुंबळे नावाचा एक सेलिब्रिटी, लता मंगेशकर नावाची स्वरलता, या तिघा चौघा 5, 6, 50 असं करता करता 100-150 लोकांनी एक ट्विट केलं. ते ट्विट होतं की हा देश, आमच्या देशातल्या समस्या आम्ही बघून घेऊ, बाहेरच्यानी बघायच्या गरज नाही, लक्ष घालायची गरज नाही. ते प्रेक्षक होऊ शकतात, दर्शक होऊ शकतात, पण ते यात हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशा आशयाचं काही ते ट्विट होतं. यात ना मोदींना चांगलं म्हणलं होतं, ना शेतकऱ्यांना वाईट म्हणलं होतं, ना विरोधकांना वाईट म्हणलं होतं, काहीच नाही. आमचा देश आमचा आहे, आम्ही आमचे प्रश्न बघून घेऊ अशा अर्थाचं ते विधान होतं. त्यातल्या त्यात सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांना काँग्रेसच्या काळात भारतरत्न दिलेलं असल्यामुळं काँग्रेस आणि सहकाँग्रेस जणांना प्रचंड राग आला आणि त्या भारतरत्नावर शंका उपस्थित केली गेली. महाराष्ट्रातल्या त्या महाविकास आघाडी नावाच्या 3 जणांच्या सरकारच्या त्या गृहमंत्र्यांनी सरळ सरळ याची चौकशी करण्याची आदेश देऊन टाकले. म्हणजे महाराष्ट्रात तर अनिल देशमुखांना कशाचीही चौकशी करावी वाटते. आपल्या अंगलट काही आलं की ते चौकशी करतात. कदाचित ते या व्हिडिओची चौकशी करायचे आदेश देऊ शकतात, करा चौकशी. तर ते चौकशी करायला हरकत नाही, सगळ्यांच्याच चौकशा करायला हरकत नाही, कारण हे चौकशी मंत्री आहेत की गृहमंत्री हा प्रश्न पडतोय. असो, ते जसं ममता बॅनर्जी काय बोलल्या ते कळत नाही ना, तसं काही मंडळी काय बोलतायत तेच कळत नाही. हे मोदी भक्तांचा शिक्का लावला जातो. त्यांना मंदभक्त म्हणलं जातं. म्हणजे मोदींचं कौतुक करणारे मोदी भक्त असतात, तर बाकीच्यांचं कौतुक करणारे हे त्यांचे महबूब असतात की काय असा प्रश्न पडतो. महबूब याचा अर्थ प्रियकर असा होतो. म्हणजे भक्त आणि प्रियकरांमध्ये एक मोठा फरक असतो. प्रियकराची भक्ती करता येऊ शकते, प्रियकर भक्त असू शकत नाही, असा एक ठाम समज आपल्याकडे आहे, आपल्याकडे सगळ्यांचा मिळून आहे. तर एका ज्येष्ठ नेत्याचे एक असेच महबूब आहेत आणि ते महबूब काय बोलतायत ते जरा नीट ऐका, मग तुमच्या लक्षात येईल. असं आहे की पवार साहेबांनी क्रिकेटला कोणत्या दर्जावर नेऊन ठेवलंय. 2020 पवार साहेबांनी सुरू केलं. पवार साहेबाच्या काळात वर्ल्ड कप आलं. असं आहे की आता पवार साहेब फक्त आंतरराष्ट्रीय खेळले नसतील, पण गावात तर क्रिकेट खेळत होते. ऐकलं हे सगळं? हे कठीण आहे ना, म्हणजे जरा पचायला जरा अवघड जातं. हे तेच आहेत ना ज्यांच्यावरती औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झालाय. आता कोणता गुन्हा ते मी सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. अजून अटक झालेली नाही आहे. ते त्या गृहमंत्र्यांच्याच पक्षाचे असल्यामुळं अशी अटक वगैरे होत नसते. त्यांची फक्त चौकशी होत असते. अर्ज चौकशीसाठी प्रलंबित असतो. आरोप करणारी महिला खरी की खोटी याविषयीची चौकशी होऊ शकते. तिनं म्हटलेलं सगळं तपासावं लागतं. बाकीच्या कुणावर झाले तर ते बदफैली सिद्ध होतात. असतं तसंच असतं, ते देवाचं असतं, आपल्याला कळत नसतं. तर तेच ते आहेत ज्यांनी प्रचंड कौतुक आपल्या साहेबांचं केलं आहे. आणि साहेब म्हणजे ज्यांनी क्रिकेटचा शोध लावला, ज्यांनी 2020चा शोध लावला, ज्यांनी क्रिकेटला एका उच्च शिखरावर नेऊन ठेवलं वगैरे वगैरे असली मुक्ताफळं त्यांनी उधळलेली आहेत. अशी मुक्ताफळं उधळताना किमान पक्षी आपलं लोक ऐकतायत आणि त्यांना ते खरं वाटेल का, त्यात आपली इज्जत निघेल, आपलं काय वाटेल याची सुद्धा विचार का करत नसतील ही मंडळी, मला हा प्रश्न पडतो. जसं ममता दीदी ते रांबो काहीतरी बोलून गेली सुरुवातीला आपण बघितलं, तसाच हा सगळा प्रकार आहे. हाही माणूस काय बोलतोय ते कळत नाही आहे. बरं ते TV9नं हे सगळं बातमी स्वरूपात दाखवलं, नाहीतर व्हिडिओ चुकीचा आहे, हा तोडमोड केलेला आहे असं म्हणायला मोकळे झाले असते. मी TV9चेच आभार मानतो की तुम्ही याला बातमीचं स्वरूप करून दाखवलं. खरं तर मजेशीर आहे हे सगळं. म्हणजे शरद पवार सचिन तेंडुलकरला असं म्हणाले होते की जो ज्याचा विषय आहे त्या विषयात बोलावं. सचिननी राजकारणावर बोलताना किंवा क्रिकेट सोडून अन्य विषयात बोलताना जरा काळजी घ्यावी, सांभाळून बोलावं असं ते म्हणाले होते.
मला पवारांना सांगायचं आहे की तुमच्याच मित्रपक्षांनी म्हणजे काँग्रेसनी सचिन तेंडुलकरला राज्यसभेवर घेतलेलं होतं, म्हणजे राजकारणामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं. जवळपास 6 वर्ष हा सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य होता. लता मंगेशकरांनाही भारतरत्न देताना आपलंच सरकार होतं, त्यांनाही राज्यसभेवर होताना आपलंच सरकार होतं. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देताना आपलंच सरकार होतं. आपल्या सरकारने त्यांना भारतरत्न दिलाय, राज्यसभेवर घेतलंय. कदाचित राग त्याचा असेल की सर्वोच्च नागरी किताब देऊन सुद्धा, राज्यसभेवर घेऊन सुद्धा हा असं कसं काय बोलू शकतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यानं ना काँग्रेसच्या विरोधात विधान केलंय, त्यानं ना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान केलंय, त्यानं ना शेतकरी आंदोलनाच्या विरोधात विधान केलंय. त्यानं फक्त देशाची बाजू घेत असं म्हटलंय की देश हा आमचा आहे, आमचे प्रश्न आम्ही बघून घेऊ, अन्य लोकांनी यात सहभागी होण्याची गरज नाही आहे, तुम्ही फार फार तर प्रेक्षक म्हणून बघू शकता. पण नाही, आपल्या मुद्द्यावर कुणीतरी बोलल्यावर प्रचंड राग येतो आणि तो राग असा व्यक्त करावा लागतो. म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या सचिननं राजकारणावर बोललेलं चालतं, पण आपण आयुष्यात कधीच क्रिकेट न खेळता क्रिकेटचं अध्यक्षपद स्वीकारलेलं मात्र चालतं. असे अनेक राजकारणी आहेत ज्यांनी बॅट आणि बॉल क्रिकेटच्या मैदानावर कधीच धरला नसेल, उद्घाटन करण्यापुरता बॅट बॉल पकडला असेल, पण बॉलचे प्रकार किती, बॅटचं गटिंग कसं करतात हे ज्यांना माहीत नाही, मैदान कसं तयार करावं, पिच कसं तयार करावं हे ज्यांना माहीत नाही, ती माणसं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झालीत, मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राजकारणी झालीत, BCCIचे अध्यक्ष राजकारणी झालीत, CCIचे अध्यक्ष राजकारणी झालीत. ज्यांचा क्रिकेटशी दुरान्वयानं संबंध नाही ती माणसं कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होऊ शकतात, ती माणसं निवड समितीची प्रमुख होऊ शकतात. पण क्रिकेट ॲक्च्युअल खेळणाऱ्या आणि राजकारणात संधी मिळालेल्या क्रिकेटर्सनी राजकारणावर, देशावर बोलायचं नसतं, एवढंच खरं आहे. जी लता मंगेशकर ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी म्हणताना याच काँग्रेसच्या आद्य प्रवर्तकांच्या, यांच्या पितामहांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते पाणी बघून लता मंगेशकरांना देशाची गानकोकिळा म्हटलं जातं. तोपर्यंत त्या गानकोकिळा असतात आणि ज्या दिवशी या देशाविषयी काही त्या प्रामाणिकपणे त्यांच्या मनात आलंय ते बोलतात, त्या दिवशी त्या गानकोकिळा असतात. यांनी इमल्यावर इमलेलं असलेलं चालतं, म्हणजे आपल्या जमिनी जाव्या म्हणून रस्ते वळवून घेतलेलं चालतं, आपल्या जमिनीला योग्य भाव मिळावा हे चालतं, आपले प्लॉट्स ॲक्वायर होऊ नयेत आणि झालीच जमीन प्लॉटच्या आजूबाजूची तर प्लॉटच्या बाजूनं जाणारी जमीन ॲक्वायर व्हावी यासाठी प्रयत्न करणारे राजकारणी चालतात. त्या कांजूरमार्गला राजकारण्यांच्या जवळच्या माणसांची जागा आहे म्हणून कांजूरमार्गची जागा घेतली जावी यासाठी प्रयत्न केलेला चालतो. एखादा नवा प्रोजेक्ट होत असेल तर तो आपल्या मालकीच्या जागेच्या जवळ व्हावा, त्याचे भाव वाढावेत यासाठी प्रयत्न केलेले चालतात. पुरंदरलाच विमानतळ व्हावं यासाठी आग्रह धरला जातो. अख्ख्या पुण्याचा विस्तार चहूबाजूनी होताना तो आपल्याच प्लॉटच्या बाजूला व्हावा यासाठी प्रयत्न केलेले चालतात. बीडला रेल्वे स्टेशन होताना जागा अधिकाधिक ॲक्वायर केली जाणार आहे हे कळल्यावर अनेकांच्या जागा विकत घेणारे यांच्याच पक्षाचे पुढारी चालतात. पण आपल्या घरासमोरून जाणारा उड्डाणपूल, आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे म्हणून त्याला विरोध करणारी लता मंगेशकर एकदा गाणं कोकिळा असते तर ती लगेच ती घाणं कोकिळा ठरते. आपली प्रॉपर्टी कुणाला विकावी हा लता मंगेशकरांचा अधिकार, ती कोणत्या भावात विकावी हाही लता मंगेशकरांचा अधिकार, पण ती प्रॉपर्टी विकल्यानं लता मंगेशकर लगेच महाराष्ट्रद्रोही वगैरे असलं काहीतरी ठरते. हे सगळं आनंदात आणि अलबेल चाललंय. ज्याला त्याला सोयीप्रमाणे शिव्या घालायच्या, सोयीप्रमाणे व्हायरल करायचं ही धोरणं आता बंद झाली पाहिजेत. आणि आता तुमचा क्रिकेटशी काय संबंध हा प्रश्न विचारल्यावर हा व्यक्ती जो मेहबूब शेख राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे, ज्याच्यावरती बलात्काराचा आरोप आहे, अजून तो दोषमुक्त झालेला नाही आहे, त्या तरुणीने तक्रार वापस घेतलेली नाही आहे, तो तरुण साहेबांच्या क्रिकेटविषयी बोलतोय आणि सांगतोय की साहेबांनी खेळलेलं क्रिकेट किती दिव्य होतं. धन्य आहे मेहबूब शेख, तुमची पण धन्य आहे आणि तुम्ही ज्यांचं कौतुक करताय त्यांचं पण धन्य आहे. तुमच्या सगळ्यांची पण धन्य आहे की आता हा व्हिडिओ पाहून सुद्धा, वस्तुस्थिती समजून सुद्धा तुम्ही मला शिव्या घालणार आहात. घाला, तुम्हालाही तो अधिकार आहे, कारण त्यासाठीच हे सोशल मीडिया आहे. इथे कोणी कोणाला रोखू शकत नाही. ना शिव्या देऊन तुम्ही मला रोखू शकता, ना तुमच्या शिव्या येणार आहेत म्हणून मी थांबणार आहे, ना शिव्या देण्याच्या अधिकारापासून मी तुम्हाला रोखू शकतो. नमस्कार.